सर्वांना ख्रिस्त सलाम. शुभ सकाळ. सर्वप्रथम यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा आसुदीन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला. आज मी फक्त एक वचन नाही तर प्रत्येक मुद्द्याला एक वचन सांगून आजचा संदेश स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेन. आणि मी आजच्या या संदेशासाठी विषय असा निवडला आहे, शेवटच्या काळातील दिवस. शेवटच्या काळातील दिवस आणि 5 गोष्टी सांगून पवित्र शास्त्रातल्याच मी आपल्या समोर हा संदेश ठेवणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट जी प्रामुख्याने घडणार आहे शेवटच्या काळामध्ये ती म्हणजे लोक विश्वासाचा त्याग करतील. विश्वास भ्रष्ट होईल, विश्वास कमकुवत होईल, म्हणजेच लोक विश्वासामध्ये डगमगतील, विश्वास कमी कमी होत जाईल, विश्वास भ्रष्ट होत जाईल. आणि ही सगळ्यात मोठी पहिली गोष्ट घडून येणार आहे. आणि हे मी आपल्याला वचनातून सांगतो. जर आपण दुसरे थेसलोनिकरास पत्र 2 अध्याय 3 वचन वाचलं, दुसरे थेसलोनी 2 अध्याय 3 वचन असं सांगतं, कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरुष प्रगट होईल. विश्वासाचा त्याग होईल शेवटच्या काळामध्ये. हे वचनामधून आपण पाहिलं, दुसरे थेसलोनी 2 अध्याय 3 वचनातून. त्यानंतर त्याला आधार देण्यासाठी मी आणखीन एक वचन आपल्यासाठी वाचतो, कृपया करून लक्ष द्या. 1 तिमोथी 4 अध्याय 1 वचन. आणि वचन असं आहे, आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. आणि हा प्रकार आता सध्याच्या काळामध्ये सुरू झाला आहे. लोकांचा विश्वास डगमगत आहे, लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे. कारण की ज्यावेळेस समस्या, संकट, काही गोष्टी घडत आहेत, प्रार्थना ज्यावेळेस करतो, चांगलं वागू देखील प्रार्थनेचं उत्तर मिळायला दीर्घ काळ लागत आहे. विश्वास या कारणामुळे कमी कमी होत चालला आहे असंख्य लोकांचा. आणि वचन आपल्याला सांगत आहे, आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील, म्हणजे विश्वास सोडून देतील आणि नंतर तात्पुरत्या आनंदामध्ये, तात्पुरता आनंद कुठल्या गोष्टीमध्ये आहे त्याकडे आपलं चित्त लावतील. आणि म्हणून आपण शेवटच्या काळामध्ये आपण जात आहोत, शेवटच्या काळामध्ये चालू आहोत. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगेल, विश्वास जपण्याचा आणि तो वाढविण्याचा, तो दृढ ठेवण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट जी होईल ती देखील मी आपल्याला सांगतो, खोटे संदेश उठतील, जे की आपल्याला पवित्र शास्त्र सांगतात. परंतु खोटे संदेश विथ न्यू टीचिंग्स, विथ न्यू डॉक्ट्रिन्स, म्हणजे फॉल्स टीचर्स विथ न्यू डॉक्ट्रिन्स अँड न्यू टीचिंग्स. खोटे संदेश नवीन शिकवणी सांगतील, खोटे संदेश नवीन डॉक्ट्रिन सांगतील. आणि हे मी आपल्याला वचनातून सांगतो. जर आपण 1 तिमोथेला पहिले पत्र 4 अध्याय 2 ते 5 वचन वाचली तर त्यामध्ये आपल्याला स्पष्ट असं पाहायला मिळतं. तिमोथेला पहिले पत्र 4 अध्याय 2 ते 5 या वचनाचं वाचन करतो, कृपया करून लक्ष द्या. शीर्षक पण याचा असा आहे, खोटे शिक्षण देणाऱ्या विषयी. आणि म्हणून मी दुसरी गोष्ट जी सांगितली आहे ती ही आहे, खोटे संदेश विथ न्यू टीचिंग्स, नवीन शिकवणी सांगते, विथ न्यू डॉक्ट्रिन्स. आणि ते कशी टीचिंग असणार आहे, कशा प्रकारची असणार आहे ती वचनातून पाहूया. ज्या माणसांची सदसद विवेक बुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे, अशा खोटे बोलणाऱ्या माणसांच्या ढोंगाने ते फुसविणाऱ्या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. लग्न करावयाची ते मनाई करतील. आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे यांनी उपकार स्तुती करून ज्यांचा उपभोग घ्यावयाचा अशी देवाने निर्माण केलेली भक्ष्य वर्ज करावी असे सांगतील. देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकार स्तुती करून घेतलेले काही वर्ज नाही, कारण देवाचे वचन व प्रार्थना यांनी ते शुद्ध होते. आणि असा प्रकार देखील आज आपल्याला पाहायला मिळतो. खोटे संदेश उठतील आणि खोटे संदेश अशा प्रकारे सगळं काही शुद्ध आहे, लग्न करायची ते मनाई करतील. त्यानंतर वचन सांगते, माणसांच्या ढोंगाने, खोटे बोलणाऱ्या माणसाच्या ढोंगाने ते फुसविणाऱ्या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. आणि म्हणून ज्या चुकीच्या गोष्टी आहे, जिथून लवकर काही मिळत आहे
जिथून लवकर कुठल्या गोष्टी प्राप्त होत आहेत अशाकडे ते वाटचाल करतील. आणि असा प्रकार शेवटच्या काळी म्हणजे आता आपण पाहू शकतो आणि यावरून ओळखू शकतो की शेवटचा काळ हा आलेलाच आहे. जे नीतिमान आहेत त्यांच्यावरती संकट येतील. आणि म्हणून मी सांगितलं की विश्वासामध्ये टिकून राहा, कारण की विश्वास भ्रष्ट व्हायला सुरुवात होईल. आता ही दुसरी गोष्ट आपण पाहत आहोत, खोटे संदेश ते वेगवेगळी डॉक्ट्रिन्स घेऊन येतील. आणि म्हणून आज आपण पाहत आहोत त्रैक्य देवावरती विश्वास ठेवण्यासाठी जो आपण सांगतो, जे पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, पिता पुत्र पवित्र आत्मा, या व्यतिरिक्त इतर विश्वास सांगणारे आले आहेत. खूप सारे डिनॉमिनेशन तयार झाले आहेत, खूप सारे संदेश ते तयार झाले आहेत आणि ते अशा प्रकारची शिकवण देत आहेत. आणि म्हणून आपण सावध होणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. आपण या शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या दिवसामध्ये सावध होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण स्वतःला यावेळेस मी हे सांगेल की काय केलं पाहिजे. आपल्याला कसं काय समजलं पाहिजे की जे काही आहे हे खोटे संदेश आहेत, हे खोटी शिकवण आहे, ही चुकीची डॉक्ट्रिन्स आहे. तर त्यासाठी याच अध्यायातील खालील वचन मी आपल्यासाठी वाचतो. तिमोथेयाला पहिले पत्र 4 अध्याय 7 आणि 8 ही वचन मी वाचतो, कृपया करून लक्ष द्या. अनीतीच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा आणि सुभक्तीविषयी कसरत कर, कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे, सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे. तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. सुभक्ती आपण केली पाहिजे. आणि इतर ज्या कहाण्या आहेत म्हणजे ज्या पवित्र शास्त्रावरती आधारित नाही त्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. त्याला पवित्र शास्त्र देखील आपल्याला दूर राहण्यासाठी सांगत आहे. खरोखर या वचनामध्ये जे सांगितलेलं ते आहे सत्य आहे. देवाचे वचन व प्रार्थना यांनी ते शुद्ध होतं. देवाचे वचन आणि प्रार्थना यांनी सर्वच गोष्टी शुद्ध होतात. परंतु आपल्याला स्वतःला देवबापाने देखील काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यासाठीच देवबापाने सत्सद विवेक बुद्धी दिलेली आहे. चांगलं आणि वाईट याचं ज्ञान दिलेलं आहे आणि ते आपल्याकडे आहे, ते आपल्याला देवबापाने दिलेलं आहे. आणि त्यानुसार आपल्याला काही गोष्टी आपल्या स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीने विचार करून, विचार विनिमय करून निर्णय घेणं गरजेचं राहील. कारण की कठीण आहे, परंतु शेवटच्या काळामध्ये असं होणार आहे, असं घडणार आहे, हे वचनातून आपण पाहत आहोत. तिसरी गोष्ट जी होणार आहे ती म्हणजे पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणली जातील. पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणले जातील आणि त्यामुळे काय होईल, सत्य मार्गाची निंदा होईल. आणि खरोखर हा प्रकार देखील घडत आहे. आज जे सत्य आहे त्या सत्याकडे दुर्लक्ष होत आहे. ते कसं मी वचनातूनच आपल्याला सांगतो. वचन मी वाचतो आपल्यासाठी. जर आपण पेत्राचे दुसरे पत्र 2 अध्याय आणि पहिली 2 वचनं वाचले तर वचन आपल्याला अशा प्रकारे सांगत आहे. पेत्राचे दुसरे पत्र 2 अध्याय 1 आणि 2 ही वचनं. तर आपल्या लोकातही खोटे संदेष्टे होते, तसे तुम्हातही खोटे शिक्षक होतील. ते विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश ओढून घेतील. त्यांच्या कामातूर आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील. त्यांच्यामुळे सत्य मार्गाची निंदा होईल. आणि खरोखर हे घडत आहे. ज्या स्वामीने आपल्याला विकत घेतलाय तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं रक्त सांडून आपल्याला विकत घेतलेलं आहे. त्याने क्रूसावरती आपलं बलिदान दिलं आणि त्याच्याच रक्ताने आपल्याला पाप क्षमा मिळाली. आणि याच गोष्टींकडे, पापांची क्षमा मला झाली आहे, या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहोत, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडे दुर्लक्ष करत आहोत. आणि त्यासहित इतर गोष्टीकडे आपण मन लावत आहोत. म्हणजेच काय, पूर्णपणे हाच प्रकार, पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणली जातील. आणि म्हणून खोटे संदेश जे आहेत ते खोटे टीचिंग्स देतील, फॉल्स टीचिंग्स देतील आणि ते गुप्तपणे देतील. खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवरती नाही तर छोट्या ग्रुप पासून सुरुवात करतील आणि नंतर मोठमोठ्या मीटिंग देखील त्यांच्या निश्चितपणे होतील, ज्या की व्हायला सुरुवात झालेली आहे. खोटे संदेश ते त्या प्रकारे उठले आहेत. आणि या कारणामुळे सत्य जे आहे, प्रामाणिकता ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, सत्य ज्या ठिकाणी पाहायला मिळतं, प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा आणि विशेष करून यहोवा परमेश्वर
त्रैक्य देव ज्या ठिकाणी पाहायला मिळतात त्या ठिकाणी त्रैक्य देव ज्या ठिकाणी सांगितले जातात त्या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे. एका ठराविक गोष्टीकडेच लोक पूर्णपणे लक्ष केंद्रित करून बसले आहेत. पवित्र आत्मा ज्या ठिकाणी मिळत आहे त्या ठिकाणी आम्हाला जायचंय. मग ते येशू असला नसला तरी चालेल, यहोवा परमेश्वर तिथं असला नसला तरी चालेल, परंतु आपण स्वतःला समंजस करणं गरजेचं आहे. कारण की पाखंडी मते गुप्तपणे आपल्याला जर कोणी सांगत आहे तर आपल्याला त्यासाठी पवित्र शास्त्राचा आधार घेणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्राचा अभ्यास आपला होणं गरजेचं आहे त्या गोष्टी बाबतीत तरी. आणि म्हणून मी कोविडच्या नंतर कमी प्रमाणामध्ये पाहिलं, पण कोविडच्या आधी जास्त प्रमाणामध्ये घरोघरी जाऊन गुप्तपणे 2-2, 3-3 लोक ज्यावेळेस घरामध्ये असतात त्यावेळेस असे काही लोक येऊन फक्त ज्या त्रैक्य देवावरती नाही तर ठराविक एका गोष्टीवरतीच तुम्ही विश्वास ठेवा आणि पवित्र शास्त्रातूनच काही गोष्टी सांगून आपल्याला शिकवत होते किंवा आपल्याला सांगत होते. आणि यामुळे काही लोकांनी विश्वास ठेवला आणि ते सत्यापासून दूर गेले, सत्याची निंदा करू लागले. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं मौल्यवान रक्त सांडून आपल्या पापांची क्षमा केली त्याकडे दुर्लक्ष त्यांनी केलं. आणि म्हणून मी जे वाचलं पेत्राचे दुसरं पत्र 2 अध्याय पहिली 2 वचनं ते देखील खरं आहे आणि हे शेवटच्या काळामध्ये होते. आता कोविड नंतर घरोघरी नाही, परंतु जो आपला मोबाईल फोन आहे ना, मी हे नेहमी सांगतो संदेशामध्ये देखील, त्या मोबाईल फोनवरती देखील जे वचन येतात ना, अभ्यास पूर्ण वाचा. लगेच वचन आहे, पवित्र शास्त्राचा आधार आहे म्हणून कॉपी करून पेस्ट केलं, फॉरवर्ड केलं, दुसऱ्यांना पाठवलं, असं करू नका. ते तुम्ही पूर्ण वाचून काढा. त्यामध्ये खरंच सत्यता आहे का, त्यामध्ये खरंच त्रैक्य देव आहे का, त्यामधून खरंच इतरांना बोध होईल का, त्यामुळे विश्वासापासून लोक बहकणार नाही याची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे आणि मगच ते इतरांना पाठवायचं आहे. हे मी यामधून आपल्याला सांगू इच्छितो, जेणेकरून पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणली जाणार नाही आणि सत्याची निंदा होणार नाही. ही तिसरी गोष्ट. आणि म्हणून चौथी गोष्ट सांगताना मी आपल्याला सुरुवातीला हेच सांगू इच्छितो, जे की लगेच आपल्या लक्षात येईल की शेवटच्या काळामध्ये जो प्रकार होणार आहे, चौथी गोष्ट सांगून ती स्पष्ट करतो. तो प्रकार म्हणजे लोक बढाईखोर होतील, उपकार न मानणारी होतील, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी होतील. आणि हा प्रकार आत्ताच्या दिवसामध्ये आपण हल्लीच्या दिवसामध्ये पाहत आहोत. बढाईखोर, उपकार न मानणारी आणि चांगल्याबद्दल प्रेम न करणारी अशी ती होतील. आणि ते आपण पवित्र शास्त्रामधूनच पाहण्याचा प्रयत्न करू. जर आपण पवित्र शास्त्रामधून तिमोथेयाला दुसरे पत्र 3 अध्याय आणि पहिली 5 वचनं वाचली तर वचन आपल्याला असं सांगतं, पौलाचे तिमोथेयाला दुसरे पत्र 3 अध्याय पहिली 5 वचनं म्हणजे 1 ते 5 ही वचनं मी आपल्यासाठी वाचतो, कृपया करून लक्ष द्या. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील. त्यांच्यापासूनही दूर राहा. हे आपल्याला संत पौल सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पवित्र शास्त्र सांगण्याचा प्रयत्न करत आहे. खरोखर असं घडत आहे. आज उपकार न मानणारे खूप सारे लोक झालेत. कोणाला मदत केली, काय केलं तर मी असे शब्द देखील ऐकले आहेत, मला सांगितले आहेत की जर त्याने मला मदत केली तर उपकार केले का, असं म्हणत आहे. ख्रिस्तियांमध्ये देखील अशा प्रकारचा वाक्यप्रचार पाहायला मिळत आहे. म्हणजेच काय, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, ज्यांनी चांगलं केले त्याबद्दल प्रेम न बाळगणारी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी. आणि हा प्रकार 100% घडत आहे.
विशेष म्हणजे आज जे तरुण आहेत ज्यांना फक्त रविवार किंवा शनिवार रविवार सुट्टी असते, त्यांच्या तोंडून मी खूप वेळेस ऐकलेलं आहे. इवन त्यांच्या संगती गप्पा मारल्यानंतर देखील या गोष्टी त्यांनी थेट जरी सांगितल्या नाही तर अप्रत्यक्षरित्या माझ्या लक्षामध्ये आलेल्या आहेत. आणि ते म्हणतात, सुखविलासाची आवड धरणारी अशी ते आहेत. आणि ते म्हणतात इतकं कामाचा प्रेशर असतो, त्यासाठी शनिवार रविवार जरा बाहेर गेलं तर बरं वाटतं. बाहेर गेल्यानंतर जरा त्यांना आनंद मिळतो. हा तात्पुरता आनंद आहे. आणि हा प्रकार आज आपल्याला प्रत्यक्षरित्या पाहायला मिळत आहे. देवापासून दूर म्हणजेच त्यांना अपवित्र असं म्हणता येईल. त्यानंतर ममताहीन, शांतताद्वेषी. आणि ह्या गोष्टीमुळेच घरामध्ये वादविवाद वाढले आहेत, घरातली शांतता दूर झाली आहे, जगामध्ये गुन्हे वाढले आहेत, परिसरामध्ये गुन्हे वाढले आहेत. त्याच्या पाठीमागचं कारण हेच, कारण की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कधीतरी तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कुठला वेळ तुमचा रिकामा असेल त्यावेळेस टीव्ही लावून पहा, तुम्हाला इतके सारे क्राईमच्या न्यूज पाहायला मिळतील फक्त ह्याच गोष्टींमुळे. आणि यामुळे आपण ओळखून घ्यायचं की शेवटचा काळ जवळ आला आहे. शेवटच्या काळामध्ये आपण राहत आहोत, शेवटच्या काळामध्ये आपण जीवन जगत आहोत, दिवस व्यतीत करत आहोत. हे आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपण जपलं पाहिजे. ह्या गोष्टी आपण आपल्यापासून दूर केल्या पाहिजे. आपण पवित्रता राखली पाहिजे, शांतता राखली पाहिजे. त्याचप्रमाणे ममता करणारे झालं पाहिजे, आईबापाच्या आज्ञामध्ये राहणारे झालं पाहिजे. त्यानंतर विश्वास धरणारे, विश्वास ठेवणारे असे आपल्याकडे बघून इतरांनी म्हणलं पाहिजे. विश्वासघातकी न म्हणता या गोष्टी इतरांच्या मुखातून आपल्याबद्दल आल्या पाहिजे, असं आपण होणं गरजेचं आहे. आणि म्हणजेच काय, आपण ख्रिस्ती व्यक्ती झालं पाहिजे. ख्रिस्त शिष्यास साजेसे हेतू आपल्याकडून पूर्णत्वास गेले पाहिजे, हे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे यावेळेस पाचवी गोष्ट सांगून मी यावेळेस थांबतो. पाचवी गोष्ट आहे लव्हर्स ऑफ मनी. मराठीमधून आणखीन विस्तारामध्ये मी हे सांगतो. ते म्हणजे विश्वासापासून बहकले तरच लव्हर्स ऑफ मनी होतील, म्हणजेच धनलोभी किंवा द्रव्यलोभी. आता द्रव्यलोभी झालं साहजिकच आहे, आध्यात्मिक गोष्टीकडे दुर्लक्ष होईल. म्हणून हे वचन देखील मी पवित्र शास्त्राचा आधार घेऊन स्पष्ट करतो. हे वाक्य देखील, पाचवा मुद्दा देखील, धनलोभी, द्रव्यलोभी, आध्यात्मिक गोष्टीकडे दुर्लक्ष. आणि विशेष करून याचा परिणाम हा आहे, विश्वासापासून आपण बहकू. आणि ते पवित्र शास्त्रातील वचनाचा आधार घेऊन सांगतो. पवित्र शास्त्रामध्ये तिमोथेला पहिले पत्र 6वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन वाचलं तर वचन असं आहे, कृपया करून लक्ष द्या. तिमोथेला पहिले पत्र 6वा अध्याय 10वं वचन, कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःच पुष्कळशा खेदांनी भुसकून घेतले आहे. हा प्रकार पूर्णपणे आज लागू झाला आहे. लोक इतके जास्त विश्वासापासून बहकले आहेत. कुठल्या कारणामुळे? या कारणामुळे द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. आज जो पैसा आपण पाहतो, आज डेव्हलपमेंट इतकी जास्त आपल्याला पाहायला मिळते. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, सगळ्याच गोष्टीमध्ये डेव्हलपमेंट आली, परंतु जी शांती होती ती पूर्णपणे नष्ट झाली. कारण की हे वाईटाचं मूळ आहे, हे पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे. याचा अर्थ मी असं म्हणत नाही की आपण काम केलंच नाही पाहिजे किंवा पूर्णपणे आध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, तसं नाही. आपण आपलं काम करून देखील ज्या गोष्टी देवाला संतोषविण्याच्या आहेत त्या आपण केल्या पाहिजे. देवाचा वेळ देवाला हा आपण देणं अत्यंत गरजेचं आहे. देवानेच आपल्याला नोकरी दिली, देवानेच आपल्याला शक्ती दिली, देवानेच आपल्याला सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या, स्वास्थ्य दिलं, श्वास दिला, आणि म्हणून देवाचा वेळ देवाला दिला पाहिजे. परंतु आज
वाईटाचं प्रमुख कारण म्हणजे किती काय झालं तर डेव्हलपमेंटकडे लक्ष आहे. स्वतःची डेव्हलपमेंट, कुटुंबाची डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंटच, या गोष्टीकडेच पूर्णपणे लक्ष केंद्रित झालेलं आहे. परंतु वचन सांगतं याच्या पाठीस म्हणजे त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतः पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे. आणि डेव्हलपमेंट काम करून कामच करायचं, दुसरं आध्यात्मिक कुठल्याच गोष्टी नाही करायच्या. याने काय होतं, पैसे येतात, पैसे येऊ लागतात, पैसे वाढू लागतात, सेव्हिंग होते, डेव्हलपमेंट देखील होते, सेव्हिंग देखील होते, सगळ्या गोष्टी देखील होऊ लागतात. पण पुष्कळशा गोष्टींनी ते स्वतःला भुसकून घेतात आणि मग अशांतता सुरू होते, व्यसनाधीनता सुरू होते. त्यानंतर खूप साऱ्या चुकीच्या मार्गांनी पावलं उचलायला सुरुवात होते. त्यानंतर हेच तणावामध्ये जायला सुरुवात होते. ज्या कारणामुळे त्यांना डेव्हलपमेंटसाठी पैसे मिळतात त्याच गोष्टींमुळे, कामाच्या प्रेशरमुळेच ते तणावामध्ये जाऊ लागतात. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करा, 100% करा. ते देवबाप्पानेच दिलेलं आहे, देवबाप्पाने करण्यासाठी देखील सांगितलेलं आहे. त्याच्यामुळेच ह्या सर्व गोष्टी भूतलावरती ज्या चांगल्या आहेत त्या आपल्याला मिळतात. परंतु देवाचा वेळ देवाला देणं विसरू नका. देवाचा वेळ देवाला निश्चितपणे द्या. आठवड्यातून एक दिवस, आणि तो पूर्ण एक दिवस देखील नाही, फक्त सकाळचे काही तास, आणि नंतर तुम्ही वैयक्तिकरित्या आपलं वेळ देवबाप्पाला देऊ शकता. तुम्ही कुठं पाहिजे तिथं जाऊ शकता. पण रविवारचं चर्च मिस करू नका. रविवारच्या चर्चमध्ये खून करा, चोरी करा, व्यभिचार करा, दंगल करा, अशा गोष्टी सांगितल्या जात नाही. कारण की पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, त्याच्या प्रॉपर्टीचा लोभ धरू नको. चांगल्याच गोष्टी सांगितल्या जातात. पवित्र शास्त्र हे आपल्याला मार्गदर्शन करतं. पवित्र शास्त्र हे आपल्याला खूप चांगल्या अशा गोष्टी शिकवतं जेणेकरून आपण शांतता मिळवण्यासाठी यशस्वी होतो. आपल्या अंतःकरणामध्ये त्यामुळे शांती येते, घरामध्ये शांती येते, सुख समाधान या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये येतं. तणावापासून दूर होतो. फक्त पवित्र शास्त्रच नाही तर पवित्र मंदिरामध्ये प्रार्थना केली जाते, त्यामुळं आरोग्य देखील मिळतं, खूप साऱ्या गोष्टी. आणि म्हणून शेवटचा काळ चालू झाला आहे. शेवटच्या दिवसामध्ये आपण आहोत आणि शेवटच्या दिवसामध्ये असल्या कारणाने आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. विश्वास कमी होत चालला आहे का, तर विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सांगतो, जर आपण फॉल्स टीचर्सच्या संपर्कात आलो, खोटे संदेश त्यांच्या डॉक्टरींच्या संपर्कात आलो, त्यासाठी आधीनेच मी खऱ्या शिक्षकांच्या संपर्कात आहे का, आणि म्हणून संपर्क वाढवा, देवासंगती संपर्क वाढवा. प्रार्थनेमध्ये जास्तीत जास्त वेळ आपण स्वतःला वाढविण्याचा प्रयत्न करा. देवाच्या सानिध्यात राखण्याचा प्रयत्न करा. परंतु ते सगळं अभ्यासपूर्ण, सगळं पवित्र शास्त्रावरती आधारित आहे का याचा विचार करून, त्रैक्य देवाला अनुसरून आहे का याचा विचार करून, पिता पुत्र पवित्र आत्मा त्या ठिकाणी आहे का याचा आधार घेऊन. तिसरी गोष्ट जी आहे, पाखंडी मते गुप्तपणे जर कोण सांगत असतील, ज्याच्यामुळे सत्याची, प्रभू येशू ख्रिस्ताची निंदा होत असेल, त्यापासून दूर राहा. त्यापासून लगेच तुम्ही पळा, दूर जा. नेहमी सत्याच्या संपर्कात राहा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या संपर्कात राहा. प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी क्रूसावरती बलिदान दिलं, माझ्यासाठी रक्त सांडलं, माझ्यासाठीच, वैयक्तिक माझ्यासाठीच, माझ्या कुटुंबासाठी. पापांची क्षमा मला त्याच्यामुळे झाली. जर पापांची क्षमा नाही तर मी आज खूप साऱ्या आजारांनी पीडित असतो, खूप साऱ्या तणावामध्ये असतो, संकटाने व्याकुळ झालो असतो, समस्याने व्याकुळ झालो असतो, खूप अशा गोष्टी माझ्या जीवनामध्ये वाईट असत्या. परंतु प्रभू येशू ख्रिस्तामुळे आज मी चांगला आहे, प्रभू येशू ख्रिस्तामुळे आज मी जीवन जगत आहे, मी आशीर्वादित आहे. आणि म्हणून पाखंडी मते गुप्तपणे कोणी सांगण्याचा प्रयत्न करा, त्याला दूर करा किंवा त्याच्यापासून तुम्ही दूर व्हा. ही तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट जी आहे, लोक सुखविलासाची आवड धरणारे होतील, आध्यात्मिक गोष्टीकडे दुर्लक्ष करतील, बडाईखोर होतील, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी होतील, उपकार न मानणारी होतील. ह्या सगळ्या गटामध्ये आपण नसावं. ही चौथी गोष्ट. असंयमी होतील, असं आपण होऊ नये.
आणि जरी काही असा प्रकार घडला तर पवित्र शास्त्रच आपल्याला सांगतं, जरी राग जरी आला तरी तो सूर्य मावळेच्या आत आपण विसरून जायला पाहिजे. तो सूर्य मावळेपर्यंत नसावा, त्याच्या आधीच ते सगळं क्लिअर होणं गरजेचं आहे. असं आपण होणं अत्यंत गरजेचं आहे. 5वी गोष्ट, लव्हर्स ऑफ मनी, म्हणजे विश्वासापासून आपण बहकत आहोत का? तर कुठल्या गोष्टी? मग ती गोष्टच मी नाही करणार. विश्वास माझ्यासाठी महत्वाचा आहे हे आपण समजलं पाहिजे. आध्यात्मिक गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे का? ती गोष्ट मी करणारच नाही. आणि ह्यामुळं मी द्रव्य लोभी होत चाललो आहे का? द्रव्य लोभी होत चाललो आहे का? जर नाही तर आपण योग्य पाथावरती आहात. आता काय केलं पाहिजे? हे सगळं आहे. आणि जर मी असं करत आहे तर काय केलं पाहिजे? कुठंतरी माझ्याकडून अशा गोष्टी घडत आहेत, काय केलं पाहिजे? एक ना एक गोष्ट त्यापैकी आपण असो, विश्वासामध्ये कमकुवत होत चाललो असो, एक तरी गोष्ट आहे, 5 गोष्टी ज्या सांगितल्या त्यापैकी एक तरी गोष्ट आपल्यामध्ये असेल, माझ्यामध्ये असेल, तर एक गोष्ट करण्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं. आणि ती म्हणजे 2 पेत्र 3 अध्याय 9 वचन. मी आपल्यासाठी वचन वाचतो. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. प्रभू येईल, शेवटच्या काळामध्ये आहोत, खूप आधीपासून ऐकत आहोत प्रभूचं दुसरं आगमन होईल, शेवटच्या काळामध्ये आहोत, तर विलंब लागत आहे का? वचन आहे, लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनांविषयी करीत नाही. पेत्राचे 2 पत्र 3 अध्याय 9 वचन. तर तो सगळ्यांचं धीराने सहन करतो. तर तो तुमचे धीराने सहन करतो, म्हणजे आपलं जे काय आपण करत आहोत ना याच गोष्टी, तो धीराने सहन करत आहे का? त्याची एक इच्छा आहे, कोणाचा नाश होऊ नये, परंतु सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. कारण की पश्चाताप केल्यानंतर क्षमा आहे. पश्चाताप करण्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करारातील जितके संदेष्टे झाले तितक्या सगळ्या संदेष्टांनी पश्चातापाचा संदेश दिला. त्यांचा संदेश जो होता तो पश्चातापावरती आधारित होता. पश्चाताप करा यावरती तो आधारित होता. नंतर बाप्तिस्मा करणारा योहान यांनी कुठला संदेश दिला? पश्चाताप करा. पश्चातापावरती त्याचा संदेश आधारित होता. त्याने पश्चातापाचा संदेश दिला. त्यानंतर पहिल्या शतकामध्ये जे प्रेषित होते त्या प्रेषितांनी कुठला संदेश दिला? पश्चाताप करा या वरती आधारित संदेश दिला. पश्चाताप करण्यासाठी सांगितलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची जी मिनिस्ट्री होती प्रॅक्टिकल मध्ये, ती प्रत्यक्ष त्यावरती आधारित होती, पश्चातापावरती आधारित होती. आणि म्हणून आज आपल्याला देखील पश्चाताप करून या शेवटच्या काळामध्ये निभावण्याची देवबाप संधी देत आहे. ह्या पश्चातापामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापासून दूर करू शकतो. चुकीच्या गोष्टीपासून दूर होण्याचा एकमेव पर्याय तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याने आपल्याला जे सांगितलं आहे ते म्हणजे पश्चाताप. जुन्या करारामध्ये सगळ्या संदेष्टांनी सांगितलं, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्ताची मिनिस्ट्री त्यावरती आधारित होती. आणि विशेष म्हणजे पहिल्या शतकातील प्रेषितांनी देखील तेच सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी नेहमी सदोदित म्हणतो, एकापेक्षा वेळेस जास्त जर कुठली गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये रिपीट होते तर त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. पश्चाताप इतक्या वेळेस आलाय तर समजून घ्या याला किती महत्व आहे. आणि म्हणून शेवटच्या काळातील दिवस जर आपण समजून घेतले असतील या संदेशामधून, तर पश्चाताप करायला विलंब करू नका. पश्चाताप करायसाठी विलंब करू नका. आजपासूनच पश्चाताप करून आपण या सगळ्या गोष्टी ज्या आज आपण समजून घेतल्या, शिकलो, त्या आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे पेरण्याचा आणि त्यानुसार वाटचाल करण्याचा प्रयत्न करूया. हे करण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या पवित्र आत्म्याने भरू. या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, जिवंत देव बापा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुदिन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास. प्रिय परमेश्वरा, म्हणून तुला धन्यवाद देतो. प्रिय परमेश्वरा, आजचा सुदिन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास. आजच्या दिवसामध्ये प्रिय परमेश्वरा, आम्ही खरोखर
ज्या गोष्टी शिकलो आहोत, ज्या गोष्टी आज आम्हाला समजल्या आहेत, शेवटच्या काळामध्ये प्रिय परमेश्वरा काय होणार आहे, काय घडणार आहे, काय चिन्ह आहे, प्रिय प्रभू हे सगळं तू आम्हाला सांगितलंस. प्रिय परमेश्वरा ज्या कुठल्या 5 गोष्टी प्रिय प्रभू आज आमच्या समोर तू मांडल्या आहेत, प्रिय प्रभू त्यानुसार वाटचाल करण्यासाठी, विश्वास दृढ करण्यासाठी, विश्वास कमकुवत होत चालला असेल तर प्रिय परमेश्वरा तो विश्वास परत एकदा प्रिय प्रभू बनवण्यासाठी, विश्वासाला उभारी देण्यासाठी प्रिय प्रभू मी प्रयत्नशील आहे. मी विश्वासामध्ये कमकुवत होणार नाही. तू माझ्या संगती आहे असं तू दैनंदिन कृपेने कर. प्रिय परमेश्वरा त्याचप्रमाणे खोटे संदेश दे, खोटी शिकवण, खोटी डॉक्ट्रिन प्रिय प्रभू हे आमच्या लक्षात येऊ दे. यासाठी आम्ही सुभक्तीकडे प्रिय परमेश्वरा कल लावावा. प्रिय प्रभू तुझ्या सानिध्यामध्ये वाढावं असं तू दैनंदिन कृपेने कर. त्यानंतर प्रिय परमेश्वरा प्रार्थना करतो सत्याची निंदा करणाऱ्यांमध्ये आम्हाला बसू देऊ नको, चालू देऊ नको. प्रिय परमेश्वरा जे योग्य आहे, जे खरं आहे, जे सत्य आहे प्रिय प्रभू त्याची आवड धरणारा आम्हाला तू कर. प्रिय परमेश्वरा सुभक्तीची प्रिय परमेश्वरा आवड धरणारे आम्हाला तू कर. त्यानंतर विशेष करून सुखविलासाची आवड धरणारा आम्हाला होऊ देऊ नको. आम्हाला प्रिय परमेश्वरा आध्यात्मिक गोष्टींकडे वाढव. प्रिय प्रभू आध्यात्मिक गोष्टींमध्ये वाढव. प्रिय परमेश्वरा जेणेकरून मत्ते 6:33 मध्ये सांगितलेलं आहे ह्याही सर्व गोष्टी म्हणजे ज्या सुखविलासाच्या गोष्टी आहेत, ज्या आनंददायी गोष्टी आमच्यासाठी असतील त्या सर्व आम्हाला आपोआप मिळतील. कारण की जर आम्ही तुझं राज्य, तुझं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटलं तर ह्या सर्व गोष्टी आम्हाला आपोआपच प्राप्त होतील. आणि म्हणून प्रिय परमेश्वरा आम्ही चांगल्याबद्दल प्रेम बाळगणारे प्रिय प्रभू आम्हाला तू करून घे. प्रिय प्रभू आम्हाला ममता करणारे तू करून घे. प्रिय परमेश्वरा आम्हाला प्रीती करणारे असे ख्रिस्ती तू बनव. आणि हे सर्व तूच करू शकतो. आणि विशेष म्हणजे प्रिय प्रभू आम्ही विश्वासापासून न बहकता प्रिय परमेश्वरा इतर गोष्टींकडे मन न लावता तुझ्याकडे मन लावावं, तुझा वेळ तुला द्यावा असं तू आम्हाला कर. आणि या सर्व गोष्टींमधून जर कुठल्या गोष्टी आमच्याकडून आजवर झाल्या असतील त्याची क्षमा कर प्रिय परमेश्वरा. अशी आम्ही पश्चातापपूर्ण प्रार्थना करतो. आणि आजपासून प्रिय परमेश्वरा तो पश्चाताप आम्ही करत आहोत. प्रिय परमेश्वरा आम्ही पश्चाताप करणारे आहोत. जो संदेश तू आम्हाला संदेशांद्वारे दिला, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिला, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाद्वारे दिला, प्रेषितांद्वारे दिला, खरोखर त्यानुसार आम्ही करणारे प्रिय परमेश्वर हो असा आम्ही निर्धार करतो. आणि त्यानंतर प्रिय प्रभू आमच्या जीवनामध्ये तू आशीर्वाद घेऊन ये, चांगली गोष्ट घेऊन ये प्रिय परमेश्वरा, आनंद घेऊन ये प्रिय परमेश्वरा. तू विलंब करू नको. ज्या ज्या गोष्टी प्रिय प्रभू आम्हाला अत्यंत गरजेच्या आहेत त्या सर्व तू आम्हाला दे अशी कळकळीची प्रार्थना आम्ही प्रिय प्रभू ह्या सकाळी तुझकडे प्रिय परमेश्वरा विनंती पूर्ण करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये करत आहोत. आणि त्याकडे तुझं चित्त लागू दे, तुझे कान लागू देत आणि आमच्या जीवनामध्ये त्याचं प्रतिफळ तू प्राप्त होऊ दे. काही चुकीचं बोललो असलं तर क्षमा कर. काही मागायचं राहून गेलं असलं तर तू आमचा जिवंत सामर्थ्यवान देव आहेस. मागण्या विनंत्या अगोदर ज्या गोष्टींची आम्हाला नितांत गरज असते ती देऊन तू तृप्त करतोस. जशी आहोत तशी तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत ही लहान नम्र प्रार्थना धन्य तारक उदारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तो ऐकत्या. आमीन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे आणि मने देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि आता सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा ह्या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन.